मागच्या भागात आपण पाहिले की महेश म्हणतो, मी त्यांना समजावून सांगेन, ठीक आहे, भेटू लवकरच, स्वतःची काळजी घे आणि कृपया आधीच्या गोष्टी विसरून जा. आता आपण नवीन आठवणी तयार करूया. मी तुला नेहमीच आनंदी ठेवीन. आता कोणतीही चूक करणार नाही. बाय. रचना म्हणते, बाय. आता पुढे. रचनासोबत बोलून महेश पलंगावर झोपतो. त्याने एक हात वाकवून डोक्याच्या खाली ठेवला होता आणि दुसऱ्या हातात फोन फिरवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पसरले होते. तो मनातच विचार करत होता, परत तर तुला आणणारच, मग त्यासाठी मला सगळ्यांच्या पायावर पडावे लागले तरी चालेल, किंवा त्यांच्यासमोर नाक रगडावे लागले तरी. त्यांना समजवण्यासाठी मला जितके चुकावे लागेल तितके खाली यावे लागेल. त्याच्या दुपटीने तुला आनंद देईन. आणि हो, मी खरंच सांगितले आहे, आता मी जुन्या चुका करणार नाही. आता नवीन चुका करेन. कारण नवीन आठवणी तयार करायच्या आहेत, तर त्यासाठी पद्धतीही नवीनच असतील, जेणेकरून तुला पुन्हा तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. पण जेव्हा मी तुला कमजोर समजण्याची चूक केली, ती आता नाही करणार. तू ये तर सही. तुला इतका आनंद देईन की तू हैराण होशील. इतक्या प्रेमळ आठवणी तयार करीन की तू इच्छा असूनही कोणाला सांगू शकणार नाहीस. महेशच्या मनातले हेतू आता स्पष्ट झाले होते की तो काय इच्छित आहे. दुसरीकडे रचना महेशचे बोलणे ऐकून आश्वस्त झाली होती की आता सगळं ठीक होईल. तिला महेशवर पूर्ण विश्वास नव्हता, परंतु तिने विचार केला की थोडाफार बदल झाला तरी ठीकच आहे. आधी तिला वाटत होते की आता कदाचित परत जावे लागणार नाही, पण मावशीजींच्या आल्यावर पक्के झाले होते की जावेच लागणार. रचनाचे मन साफ होते. तिला कोणत्याही प्रकारचा धोका किंवा फसवणूक माहीत नव्हती. त्यामुळे महेशच्या शब्दांवर तिने विश्वास ठेवला होता. सगळं ठीक होईल असा विचार करून तिच्या मनाला थोडी शांतता मिळाली होती. ती इच्छित होती की सगळे आनंदी राहावेत. जर हे नाते योग्य नसते तर कोणीही आनंदी राहणार नव्हते आणि तिला टोमणेही ऐकावे लागले असते. त्यात बदनामीची भीतीही होती. इथेही तिला कोणी शांततेने राहू देणार नव्हते. त्यामुळे तिला आपले नाते सुधारणेच योग्य वाटत होते. तिने ठरवले होते की आज ती रमेशला समजवेल, जेणेकरून तो उद्या महेशवर जास्त कठोर होऊ नये, नाहीतर गोष्ट बनण्याऐवजी बिघडू नये. संध्याकाळ झाली होती. रचना स्वयंपाकघरात आपल्या आईला मदत करत होती. तिची ताईजी अंगणात बसून लसूण सोलत होती आणि त्यांच्याजवळच मावशी बसली होती, जी रचनाकडे गरुडासारखी नजर रोखून बसली होती. कळत नव्हते की तिला रचनावर इतका राग का होता. ती आली तेव्हापासून आपल्या बहिणीला रचनाच्या विरोधात भडकवत होती. रचनाच्या ताईजीच्या वागणुकीवरही तिच्या बोलण्याचा परिणाम दिसायला लागला होता. रमेश आज घरीच होता. त्याच्याजवळही त्याच्या मावशीने जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सांगितले की रचना सोडून दुसरी काही गोष्ट असेल तर सांगा. त्यामुळे मावशी नाराज होऊन परत आली. रचनाची आईसुद्धा शांत होती. तिला दिसत होते की तिच्या मुलीसोबत कसे गुन्हेगारासारखे वागले जात आहे, परंतु ती काहीही बोलून घराचे वातावरण बिघडवू इच्छित नव्हती. रचना आपल्या आईला महेशसोबत झालेल्या गोष्टी सांगते. तेव्हा तीही तिला सांगते की बेटा, जर तो माफी मागत असेल तर तू परत जा. आता तिथेच तुझे घर आहे. इथे राहिलीस तरी तुला कुणीही प्रेमाने ठेवणार नाही आणि रोज टोमणे दिले जातील ते वेगळेच. जर काही अडचण असेल तर रमेशला सांग, तो पाहून घेईल. रचना देखील आपल्या आईच्या विचारांशी सहमत होती. जेवण झाल्यावर सगळे एकत्र बसून याच गोष्टीवर चर्चा करत होते. रचनाचे ताऊजी, ताईजी, तिचे पप्पा, मावशीजी आणि रमेश सगळे अंगणात बसले होते. रचना आणि तिची आई थोडं बाजूला बसल्या होत्या. रचनाविषयी चर्चा सुरू असल्यामुळे ती सगळ्यांसोबत बसण्यास अस्वस्थ होती आणि तिची आई तिच्या ताऊजींमुळे त्यांच्यासोबत बसली नव्हती. मावशीजी अजूनही रचनाला परत पाठवण्यावर जोर देत होत्या आणि ताईजी त्यांना साथ देत होत्या. तिच्या ताऊजींनाही हेच योग्य वाटत होते की महेशला समजावून मग रचनाला परत पाठवावे. तिची ताईजी तिच्या पप्पांना विचारतात, तुम्हीही काही बोला, तुम्हाला काय वाटते? तेव्हा तिचे पप्पा म्हणतात, जे तुम्हा सर्वांना योग्य वाटते तेच बरोबर आहे. तुम्ही तिला नेहमी आपल्या मुलीप्रमाणेच समजले आहे, तर तिचे काही वाईट तर तुम्ही करणार नाही. रमेश सगळ्यांच्या बोलणे शांतपणे ऐकत होता. त्याने कुणालाही काही बोलले नाही. त्याच्या मावशी त्याला विचारतात, दिवसात तू किती रागवत होता आणि आता शांत बसला आहेस. तुला काय हवंय ते सांग, जेणेकरून उद्या त्यांच्यासमोर सगळ्यांचे एकमत असावे. असं नको व्हायला की तुझे पप्पा काही बोलतील आणि तू काहीतरी वेगळे बोलशील. तेव्हा रमेश म्हणतो, उद्या सगळ्यांसमोरच सांगीन की मला काय हवंय. आणि मग उपहासात्मक आवाजात त्याच्या मावशीकडे बघून म्हणतो, आधी तुमच्या प्रिय जावयाला येऊ तर द्या. ते काय म्हणतील तेही ऐकायला पाहिजे ना, नाहीतर ते नाराज होतील आणि त्यांचे ऐकायचे नाही असं कसं होईल? नाहीतर आपण काही निर्णय कसे घेऊ शकतो? रमेशची आई त्याला समजावत म्हणते, तू शांतच राहा. बोलशील तर नक्कीच रागाने काहीतरी उलटसुलट बोलशील. तुझे पप्पा आणि काका काही बोलले तर ते ठीक आहे, पण तू त्यांचा जावई आहेस, तर तुझे जास्त बोलणं योग्य नाही. रमेश म्हणतो, माझ्या बोलण्याची गरज नाही पडली तर मी काही बोलणार नाही. जर पप्पा आणि काकांनी योग्य निर्णय घेतला तर मला काहीच हरकत नाही, पण काही चुकीचा निर्णय घेतला तर मग मला बोलावेच लागेल. मी त्यांचा जावई नंतर आहे, आधी रचनाचा भाऊ आहे
आणि मी जे काही बोलेल ते त्यांच्या जावयाच्या नात्याने नाही, तर रचनाच्या भावाच्या नात्याने बोलेन. रमेशचे बोलणे ऐकून त्याचे पप्पा म्हणतात, तू इतका मोठा झाला आहेस का, जो आम्हाला योग्य योग्य शिकवणार? रमेश म्हणतो, नाही पप्पा, तसे नाही. तुमचा निर्णय नक्कीच योग्य असेल, याबद्दल मला शंका नाही. पण योग्य योग्य वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. तुमचा निर्णय समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य असेल, पण तो रचनासाठी योग्य असेल याची काय हमी आहे? तुमच्या विचारांवर समाजाने घालून दिलेले नियम पूर्णपणे हावी झाले आहेत. ते तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल योग्य निर्णय घेऊ देतील की नाही माहीत नाही. मावशीजी तुटकपणे म्हणतात, आपण या समाजात राहतो, तर त्यानुसारच चालावे लागते. आपणही तेच करू जे सगळे करतात. तुमच्यासाठी आणि तुमच्या बहिणीसाठी समाजाचे वेगळे नियम बनणार नाहीत. आणि पुढे याच समाजात राहायचे आहे, त्यामुळे यापासून बाहेर जाऊ शकत नाही. लग्नानंतर मुलीचे सासर हेच तिचे घर असते. आता ती तिथे आनंदी आहे की नाही हे तिच्या नशिबावर अवलंबून आहे. पण अशा नात्यांना तोडत नाहीत. म्हणतात ना, मुलगी सासरी डोलीत जाते आणि अर्थीवरच परत येते. पण आजकालची मुले 2 अक्षर काही शिकली त्यांना काय वाटायला लागलंय कळत नाही. रमेश म्हणतो, तुमची ही गोष्ट खरी आहे की समाजात राहायची आहे, तर त्यानुसार चालावे लागेल. पण समाज कुणी बनवला? आपणच ना. त्याचे नियम कुणी बनवले? तेही आपणच बनवले. तर मग आपण बनवलेले नियम आपण बदलू शकत नाही का? समाज आपल्यामुळे आहे, आपण समाजामुळे नाही. जर समाजात काहीतरी चुकीचे होतंय तर ते बदलणे आपले कर्तव्य आहे. असे नाही की पूर्वीपासून काही चुकीचे होते तर समाजाच्या नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करावे. आधीच्या काळात कितीतरी वाईट प्रथा चालू होत्या, ज्यांना याच समाजाने बंद केले. का? कारण त्या चुकीच्या होत्या. जसे सतीप्रथा, बालविवाह अशा कितीतरी कुप्रथा होत्या समाजात, ज्यांना बंद केले गेले. तर मग एक चुकीचे नाते तोडल्यावर समाजाला काहीच आक्षेप असू नये. उलट लोकांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा, जेणेकरून कोणी आपल्या पत्नीवर अत्याचार करण्याआधी 100 वेळा विचार करेल. मावशीजी म्हणतात, बस, आता जास्त ज्ञान देऊ नकोस. तुझ्यापेक्षा जास्त समज आहे आम्हाला. या गोष्टी पुस्तकांतच चांगल्या वाटतात. खरे जीवन वेगळे असते. त्याच्या पुस्तकांतल्या गोष्टींशी काही घेणे देणे नाही. म्हणून तुझे हे पुस्तकी ज्ञान स्वतःकडेच ठेव. रमेश म्हणतो, तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचेही बोलणे ज्ञानच वाटते. ठीक आहे, तुम्ही लोक बसा चर्चा करत. मी झोपायला जातोय. आणि हो, मी तेच करीन जे रचनासाठी योग्य असेल, आणि ती स्वतः जे करायला इच्छित तेच. हे बोलून तो आपल्या खोलीत जातो आणि त्याच्या मागोमाग रचनाही जाते. रचना आल्याचे पाहून तो म्हणतो, तू काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं ठीक करीन. तुझ्या इच्छेविरुद्ध तुला कुणी तिथे पाठवू शकत नाही. आणि मला वाटत नाही की तू परत त्या नरकात जायला इच्छुक आहेस. रचना म्हणते, ते मला तुझ्याशी काही बोलायचे होते. रमेश म्हणतो, हो बोल, काय बोलायचे होते? रचना म्हणते, ताऊजी आणि पप्पा जे बोलतील ते तुम्ही मान्य करा. कोणताही वादविवाद करू नका. रमेश म्हणतो, पहा, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. जर त्यांचे बोलणे मला योग्य वाटले तर मी ते मान्य करेन, नाहीतर मी माझ्या पद्धतीने बघेन. त्यानंतर रचना रमेशला महेशसोबत झालेल्या गोष्टी सांगते आणि म्हणते, भैया सगळे ठीकच तर बोलत आहेत. असे थोडेच नाते तोडू शकतो? हो, जर महेशजीचे वागणे आधीप्रमाणे असते तर तुला असे सांगितले नसते. पण आता जेव्हा ते स्वतः सुधारत आहेत, मला असं वाटते की त्यांना एक संधी द्यायला हवी. रमेश म्हणतो, चल, मान्य केले की ते सुधारत आहेत आणि तू सगळं ठीक करायचं ठरवले आहेस. हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट सांग, काय होईल जर हे सगळे नाटक असेल तर? तू फसशील ना तिथे जाऊन, तेव्हा काय करशील? रचना म्हणते, जर यावेळी असं काही झाले तर मी शांत बसणार नाही. मी तुला सांगेन आणि तू मला परत घेऊन ये. रमेश हसत म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं होईल. पण एकदा मी स्वतःही बघून येतो, त्यानंतर ठरवू. आता तू जाऊन नीट झोप. त्यांच्याजवळ बसू नकोस. त्यांची चर्चा कधी संपणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच रचनाच्या ताऊजींना महेशच्या आजोबांचा फोन येतो. फोन पाहून ते विचारात पडतात की इतक्या सकाळी फोन का केला? रमेश हसत म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं होईल. पण एकदा मी स्वतःही बघून येतो, त्यानंतर ठरवू. आता तू जाऊन नीट झोप. त्यांच्याजवळ बसू नकोस, कारण त्यांची चर्चा संपणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रचनाच्या ताऊजींना महेशच्या आजोबांचा फोन येतो. फोन पाहून ते विचारात पडतात की इतक्या सकाळी फोन का केला? रचनाचे ताऊजी फोन उचलून नमस्कार करतात आणि म्हणतात, तुम्ही इतक्या सकाळी फोन केला आहे, सगळं ठीक आहे ना? महेशचे आजोबा म्हणाले, हो, सगळं ठीक आहे. मी तुमच्याशी काही बोलण्यासाठी फोन केला होता. रचनाचे ताऊजी म्हणाले, हो बोला, काही महत्त्वाचे होते का? महेशचे आजोबा म्हणतात, हो, महत्त्वाची गोष्टच होती. महत्त्वाची नसती तर आम्ही तिकडे येतच आहोत, तेव्हाच बोललो असतो. पण मी ही गोष्ट सर्वांसमोर बोलू इच्छित नाही. मी फक्त तुमच्याशीच बोलू इच्छितो आणि अजून कोणालाही याची माहिती मिळू नये. त्यांची अशी गोष्ट ऐकून रचनाचे ताऊजी गंभीर झाले आणि म्हणाले, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही सांगितले तर ही गोष्ट कोणालाही कळणार नाही.
त्यानंतर महेशचे आजोबा रचनाचे ताऊजी यांच्याशी काही वेळ बोलतात आणि नंतर आज येणार असल्याचे सांगून फोन ठेवतात. त्यांच्यात काय बोलणे झाले हे फक्त ते दोघेच जाणत होते. पण त्यांच्या बोलण्याने रचनाच्या ताऊजींनी रचनासाठी एक निर्णय घेतला होता, जो ते आज सर्वांना सांगणार होते. अजून सकाळ होत होती. रचना आणि महेश झोपले होते. बाकीचे सर्व उठले होते. रचनाला झोपलेले पाहून मावशीजी सकाळपासूनच सुरू झाल्या होत्या. त्या अंगणात आपल्या बहिणीसोबत बसून चहा पित होत्या. रचनाची आईही तिथेच बसली होती. मावशी बोलतात, बघा आता स्वतःच डोळ्यांनी बघा. ऊन डोक्यावर आले, पण ही अजून घोडे विकून झोपली आहे. असेच तिथेही करत असेल, म्हणून काहीतरी झाले असेल आणि तिला कारण सापडले. आता सासरी असे कोणी चालवणार नाही. तिथे तर काम करावेच लागेल. इथे हिला कोणतेही काम हातात धरावे लागत नाही. रचनाच्या ताईजी मावशीच्या बोलण्याला पाठिंबा देत होत्या आणि रचनाची आई शांतपणे ऐकत होती. तिला माहिती होते की रचना पूर्ण रात्री नीट झोपलेली नव्हती. सकाळीच तिला झोप लागली होती, पण तिने काही बोलणे योग्य समजले नाही, कारण त्याचा काही अर्थ नव्हता. थोड्या वेळाने ती जाऊन रचनाला उठवते, कारण काही वेळातच तिचे सासरचे मंडळी येणार होते. सगळे आपापले कामे संपवायला लागले. आज सगळ्यांच्या मनात हाच विचार चालू होता. साधारणपणे 10:30-11च्या सुमारास रचनाचे सासरचे मंडळ येते. तिथून महेश, त्याचे वडील, आजोबा आले होते आणि त्यांच्यासोबत सुमनही होती, ज्याच्या येण्याचा कोणालाच काही अंदाज नव्हता. सुमनला गाडीतून उतरताना पाहून रचनाची आई तिला आत घेऊन जाते. सुमन आल्याचे पाहून सर्वांना असे वाटते की रचनाला आजच सासरी नेणार आहेत. तिथे मावशीजी आणि रचनाच्या ताईजी हे पाहून खूप खुश होतात, तर रमेश आणि रचनाची आई अस्वस्थ होतात. ते दोघे विचार करत होते की महेशच्या कुटुंबाशी बोलण्याआधीच हा निर्णय कसा घेऊ शकतात, पण अजूनही कोणालाही स्पष्ट काहीच माहिती नव्हते. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या मनातील विचार मनातच ठेवले. बाहेरच्या बाजूला बैठक होती, ज्यामध्ये सगळे पुरुष बसले होते आणि बोलत होते. महेश डोके खाली घालून एका कोपऱ्यात खुर्चीवर बसला होता. त्याच्या आजोबा हात जोडून म्हणतात, पहाजी, आमची मुलगी इथे सुखाने राहत आहे, म्हणून तिला आम्ही सोबत घेऊन आलो. रमेश आणि सुमन यांचा या प्रकरणाशी आता काही संबंध नाही. या नालायकामुळे त्यांचा नातेसंबंध का खराब करावा? तुमची मुलगी आम्ही सुखाने ठेवू शकलो नाही, त्यामुळे आता कोणत्या तोंडाने म्हणू की तिला परत पाठवा? तुमचा गुन्हेगार हा इथे बसलेला आहे. तुम्ही त्याला जी शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य आहे आणि तुमच्या मुलीच्या चांगल्यासाठी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मंजूर आहे. आता सगळ्यांच्या नजरा महेशकडे होत्या. तो जरी डोकं खाली घालून बसला होता तरी त्याला माहीत होते की सगळेजण त्याच्याकडेच पाहत आहेत. तो हात जोडतो आणि डोळ्यांतून अश्रू गाळत म्हणतो, हो, माझ्याकडून चूक झाली आहे. यासाठी जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, पण कृपया तुम्ही सर्वांनी यावेळी मला माफ करा. मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही. रचनाचे ताऊजी म्हणतात, एवढ्या काळापर्यंत तू तिच्याशी मारहाण करत होतास आणि तुझ्या घरचे लोकांना याची माहितीही नव्हती. तर काय गॅरंटी आहे की तू पुन्हा असं करणार नाहीस? आणि पुन्हा असे झाले तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? महेशचे आजोबा म्हणतात, दुसऱ्याची जबाबदारी ठेवल्याने काही होत नाही. जबाबदारी याची स्वतःची असायला हवी. कोणी दुसरा कसं याची गॅरंटी देऊ शकतो? त्याची बायको आहे, त्यामुळे जबाबदारी ही याचीच आहे. महेश हात जोडून रचनाचे पप्पा आणि ताऊजींच्या समोर गुडघे टेकून बसतो आणि म्हणतो, तुम्ही सांगा कसा विश्वास वाटेल? मी तसाच विश्वास तुम्हाला देईन. आता मी माफी मागण्याशिवाय आणि माझी चूक सुधारण्याशिवाय काय करू शकतो? मला माझ्या चुकीवर खूपच लाज वाटत आहे. सगळे शांतपणे त्याचे ऐकत होते आणि त्याच्याकडे बघत होते. रमेशला हे सगळे त्याचे नाटक पाहत होते, पण तो अजूनही मध्ये बोलायला तयार नव्हता. त्याला एक गोष्ट मात्र खात्रीची होती की आता रचना कोणत्याही दबावाशिवाय स्वतःचा निर्णय घेऊ शकते, कारण इतके दिवस ती रमेश आणि सुमनचे नाते तुटू नये म्हणून हे नाते तोडायला घाबरत होती. महेश कसेही करून त्यांना विश्वास देण्याचा आणि त्यांना पटवण्याचा प्रयत्न करत होता, तर रचनाचे ताऊजी त्याला प्रश्न विचारत होते. मध्येच महेशचे आजोबा त्याला ओरडत होते. रमेश, रचनाचे पप्पा आणि महेशचे पप्पा हे सगळे शांतपणे बसून सगळं पाहत होते. या चर्चेत त्यांचा काही सहभाग नव्हता. फक्त कधीतरी सहमती किंवा असहमतीसाठी होकार किंवा नकार देत होते. ज्यावेळी बैठकीत सगळे पुरुष चर्चा करत होते, त्याचवेळी अंगणात सगळ्या बायका एकत्र बसून बोलत होत्या. गप्पा तर मावशी आणि ताईजी सुमनशी किंवा आपसातच करत होत्या. बाकी रचना आणि तिची आई शांतपणे बसलेल्या होत्या. त्यांच्या चर्चेचा विषयही हाच होता. मावशी सुमनला विचारते, आम्हाला तुझ्या येण्याबद्दल काहीच माहिती नव्हते. सुमन म्हणते, मलाही माहिती नव्हते. फक्त मलाच नाही तर कोणालाही घरी माहिती नव्हते की मी आज यांच्यासोबत येणार आहे. आम्हाला फक्त एवढेच माहीत होते की आज आजोबा, पप्पा आणि भाऊ इथे बोलणी करायला येणार आहेत. सकाळी अचानक आजोबांनी येऊन मला सांगितले की तयार हो, तुला आमच्यासोबतच यायचे आहे. मावशी म्हणते, पण अजून रचना आणि महेशजी यांच्यातली गोष्ट काही पक्की नाही झाली. मग कसे काय तुला घेऊन आले? याबद्दल रमेशच्या पापाजींशी फोनवर काही बोलणी झाली होती का? सुमन म्हणते, नाही, कोणतेच बोलणे झाले नाही.
आजीनेही सांगितले होते की एकदा यांचा प्रश्न सुटला की मग पाठव. पण आजोबा म्हणाले की यांच्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही. हिला तिच्या सासरी जायचे आहे, तर याच्या कारणामुळे इथे बसून काय करायचे? हिला तिथे काही समस्या नाही. यांचे नाते चांगले चालले आहे. मग यांच्यामध्ये का अडचण आणायची? मावशी म्हणते, असं नाही होत. जेव्हा दोघांचे लग्न आटासाटात झाली आहेत, तेव्हा दुसऱ्याच्या नात्यावर परिणाम होणारच. तुला माहीत नसेल, पण तुझ्या आजोबांशी बोलणे झाले असणार. म्हणूनच तुला सोबत आणले. रचनाला आजच घेऊन जाणार का? काही ऐकले होते का तू? सुमन म्हणते, नाही, माझ्यासमोर तरी अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही. आणि हीच चर्चा करण्यासाठी आज सगळे जमलेत. आज सगळ्या गोष्टींनंतरच ठरेल की रचनाला जायचे की नाही, किंवा कधी जायचे. मावशी म्हणते, जायचेच आहे. आज जाईल, नाहीतर 2-4 दिवसांनी. तू तुझ्या भावाचे घर तोडायला पाहतेस का? माहीत नाही हिने सगळ्यांना काय गोष्ट सांगितली आहे की सगळे हिच्या बाजूने असे बोलतायत. कोण जाणते की ती खरे बोलते की खोटे? मावशीच्या अशा बोलण्यावर सुमनला राग तर येतो की ही बाई दुसऱ्या बाईचे दुःख समजून घेत नाहीये. पण ती आपला आवाज संयमित ठेवत म्हणते, मावशी, रचनाने काहीही खोटे बोललेली नाही. हिने जे सांगितले ते खरे सांगितले. मी रचनाला फार ओळखत नाही, पण मी माझ्या भावाला चांगले ओळखते. त्याला खूप लवकर आणि जास्त राग येतो. आणि मी माझ्या भावाचे घर तोडत नाहीये. तो स्वतःच्या वागणुकीमुळे त्याचे घर तोडत आहे. रचनाबद्दल तुम्ही बोलता की ती खोटं बोलते, पण तिने सांगितलेले तेच माझ्या आईनेही सांगितले. तर कोण आई आपल्या मुलाबद्दल खोटे बोलेल? सुमनचे उत्तर ऐकून मावशी म्हणते, तुम्हाला माहिती आहे तुमचे काम. आजकालची मुलं कुणाचं ऐकत नाहीत. आणि आता हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही भाऊ भावजयही तिला आयुष्यभर ठेवणार नाहीत. सुमन म्हणते, आम्ही कोण आहोत तिला ठेवणारे? हे घर तिचेही तितकेच आहे जितके तिच्या भावाचे आहे. मग म्हणते, माफ करा मावशी, तुम्हाला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर, पण मीही एक मुलगी आहे. रचनाचे दुःख समजू शकते. फक्त भावाचे घर वाचवण्यासाठी मी स्वार्थी कशी होऊ? जर भाऊ सुधारेल तर त्याचे घर आपोआपच वाचेल. आणि न सुधारला तर आज वाचवून काय होईल? एक ना एक दिवस ते तुटणारच आहे. सुमनचे असे बोलणे ऐकून मावशीकडे काहीही उत्तर नव्हते. ती फक्त तोंड फिरवून तिच्या बहिणीकडे वळली आणि तिच्याशी बोलू लागली. ती अशी तोंड फिरवताना पाहून सुमनला मनात हसू येते, पण वातावरण पाहून ती मनातच हसू दाबते आणि रचनाला घेऊन खोलीत निघून जाते. बाहेर महेश अजूनही आपल्या प्रयत्नांत होता. त्याला मनातून खूप राग येत होता, पण राग व्यक्त करण्याची वेळ नव्हती, म्हणून तो फक्त अश्रू ढाळत होता. काही वेळाने ताऊजी म्हणतात, तुम्ही जा आणि आपल्या खुर्चीवर बसा. असे रडून आणि गयावया करून विश्वास मिळणार नाही. मी तुमचे बोलणे ऐकले आणि मी निर्णयही घेतलाय. मग सगळ्यांकडे पाहून म्हणतात, आशा करतो की माझ्या निर्णयाला कोणताही आक्षेप नसेल. महेशचे आजोबा म्हणतात, आम्हाला आक्षेप घेण्याची स्थितीच नाही. तुमचा जोही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. मग रचनाचे ताऊजी रमेश आणि त्यांच्या भावाकडे पाहतात. रचनाचे बाबा संमतीने मान हलवतात, पण रमेश म्हणतो, मी निर्णय ऐकल्यावरच सांगू शकेल की मी सहमत आहे की नाही. रमेशचे बोलणे ऐकून ताऊजी फक्त शांतपणे मान हलवतात आणि मग म्हणतात, मी निर्णय घेतलाय की रचना पुन्हा सासरी जाणार नाही. मी महेशला 1-2 महिने वेळ देतोय. या काळात त्याने जर आपली वाईट सवयी सोडल्या आणि सुधारले तरच मी हे नाते टिकवण्याचा विचार करेल. मला त्यांच्या वाईट सवयींनी काही फरक पडत नाही, पण त्या सवयींमुळे त्यांनी माझ्या मुलीला त्रास दिलाय, म्हणून त्यांना त्या सोडाव्याच लागतील. मग महेशच्या आजोबांकडे वळून म्हणतात, माफ करा जर माझ्या बोलण्याने तुम्हाला काही वाईट वाटले असेल तर, पण तुम्ही घरातले मोठे आहात. जर तुम्ही जबाबदारी घेतली असती तर मी आजच रचनाला परत पाठवून दिले असते. आता तुम्हीच हात वर केले तर मी कोणाच्या भरोशावर मुलीला पाठवू? महेश्वर, माझा अजून विश्वास नाहीये. मी हा जो वेळ दिलाय त्यानंतरही मी हे नाते टिकवेन, जेव्हा तुम्ही स्वतः पुढे येऊन या बाबतीत बोलाल आणि तिथे तिला त्रास होणार नाही याची जबाबदारी घ्याल. मग परत महेशकडे पाहून म्हणतात, 2 महिन्यात जर तुमचे आजोबा पुढे येऊन हे नाते टिकवण्यासाठी जबाबदारी घेतात तर ठीक आहे, नाहीतर मग घटस्फोटच होईल. त्यांचा हा निर्णय ऐकून सगळे स्तब्ध होते, कारण कोणालाही अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती. आणि जेव्हा त्यांनी घटस्फोट हा शब्द उच्चारला तेव्हा कोणालाच आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आजही आपल्या समाजात घटस्फोट घेणे ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. घटस्फोटित महिलेला समाज शांतपणे जगू देत नाही. त्यामुळे कितीही दुःख सहन करावे लागले तरीही घटस्फोट घेण्यापूर्वी महिला खूप विचार करते. आणि जर तिने स्वतःहून हिंमत केली तरीही तिच्या घरचे, मग ते माहेर असो किंवा सासर, तिच्यावर नाते टिकवण्यासाठी दबाव आणतात. पुरुषावर मात्र कोणताही दबाव नसतो की त्याने केलेली चूक सुधारावी. नेहमीच महिलेकडून अपेक्षा केली जाते की तिने कितीही सहन करावे लागले तरी तिने आपले नाते टिकवले पाहिजे. याचाच परिणाम असा होतो की जेव्हा एखाद्या महिलेला तिचे दुःख सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हा ती घटस्फोट घेण्यापेक्षा मरणे पसंत करते. ती ते नाते वाचवते, पण स्वतःला वाचवू शकत नाही. आणि जर एखादी महिला काही चूक करत असेल
तर पुरुष घटस्फोट घेण्याआधी एकदाही विचार करत नाही. त्याला समाज हे सांगत नाही की हे नाते टिकवून ठेव. उलट त्याला सांगितले जाते की अशा बाईला सोडून दे, तुला याहून चांगले मिळतील. आणि असेच होते. घटस्फोटित पुरुषाची पुन्हा सहजपणे लग्न होतात, पण घटस्फोटित महिलेला पुन्हा लग्न करणे सोपे जात नाही. आणि जर ती दुसरे लग्न करत असेल तर ते तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या पुरुषाशी असते. आणि जर ती एकटी राहायचे ठरवत असेल तर समाज तिला शांतपणे जगू देत नाही. घटस्फोट घेण्याचा निर्णय खूप मोठा होता, ज्याबद्दल रचनाचे ताऊजी बोलले. आणि तेही जणू काही ही सामान्य गोष्ट आहे. हीच गोष्ट रमेशला पचत नव्हती की त्याचे बाबा जे कालपर्यंत रचनाला परत सासरे पाठवण्यासाठी समेट घडवण्याचा प्रयत्न करत होते, आज त्यांनी असा मोठा निर्णय इतक्या सहजपणे घेतला, तेही कोणाशीही चर्चा न करता. त्यांच्या या निर्णयावर रचनाचे पप्पा आश्चर्याने म्हणतात, भाऊजी घटस्फोट? तुम्ही घटस्फोटाचा उल्लेख केला की मीच काही चुकीचे ऐकून घेतले? हेच महेशचे पप्पा देखील म्हणतात. भाईसाहेब, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही काय बोलत आहात? घटस्फोट घेणे छोटी गोष्ट नाही. समाजात किती बदनामी होईल, आणि फक्त आमचीच नाही तुमचीही होईल. तुमच्या घरात आमचीही एक मुलगी आहे, त्यामुळे अशा नात्यांना तोडणे हे योग्य नाही. रचनाचे ताऊजी म्हणतात, तर मग तुम्हीच सांगा, मी आणखी काय करू? माझ्या मुलीला मरायला सोडू का? मी हे नाही म्हणालो की लगेच घटस्फोट करत आहे. मी 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. जर या 2 महिन्यात तुमच्या वडिलांनी या नात्याला टिकवण्यासाठी त्यांची जबाबदारी घेतली तर मला काही अडचण नाही. आणि जबाबदारी म्हणजे तिथे तिच्यासोबत काही चूक झाली तर त्याची शिक्षा सर्वांना भोगावी लागेल. आणि तुम्ही सांगितले की तुमची मुलगी या घरात असण्याबद्दल, तर त्याबाबतीत तुमच्या वडिलांनी आधीच सांगितले आहे की या नात्याला या प्रकरणाशी काही संबंध नाही. आम्ही तुम्हाला येथे काहीही त्रास होऊ देणार नाही. आणि तुमची मुलगी तुम्हाला कधीही तक्रार करेल की तिच्याबरोबर येथे काही अत्याचार होत आहे तर तुम्ही तुमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात. महेशचे आजोबा आपल्या मुलाला म्हणतात, त्याने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. त्यांच्या जागी असतो तर मी देखील तोच निर्णय घेतला असता. आता बदनामी होणार ती होणारच. जेव्हा तुमचा सिक्का खोटा असेल तर त्यात इतरांचा दोष काय? नंतर ते रचनाच्या ताऊजींकडे हात जोडून म्हणतात, जर तो सुधारला तर मी तुम्हाला संपर्क करेन, अन्यथा तुम्हाला जो काही करायचे असेल ते करा. महेशला विश्वास बसत नव्हता की त्याचे सर्व नाटक उघड झाले. त्याच्या एवढ्या नाटक करण्यामुळे आणि रडण्यामुळे काही फरक पडला नाही. त्याच्या कुठल्याही गोष्टीवर त्यांना विश्वास नव्हता. तो मनात उकडत होता, पण सध्या त्याच्याकडे एक आणखी संधी होती जी तो गमावू इच्छित नव्हता. म्हणून तो शांतपणे मान खाली घालून बसला होता. रमेशला त्याचे पप्पा म्हणतात, जेवणाची वेळ झाली आहे, जाऊन सर्वांच्या जेवणाची व्यवस्था कर. रमेश विचारात बुडालेल्या अवस्थेत अंगणात जातो, तर त्याची आई, काकू आणि मावशीजी त्याच्याकडे पाहत असतात. त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता होती की काय झाले आहे. रमेशला पाहताच मावशी बोलते, बरं झाले बेटा की तू आलास. आम्हाला चिंता होत होती की अशी काय गोष्ट झाली की इतक्या वेळ कोणीही बैठक बाहेर आले नाही. आम्ही तिथे पुरुषांच्या वर्चस्वात जाऊ शकत नव्हतो, म्हणून तुझीच वाट पाहत होतो. आता तू आलास तर सांग काय झाले, आमच्या मनाला थोडी शांती मिळेल. रमेश हसत म्हणतो, मावशी, मी सांगितलं तरी त्याची काय गॅरंटी आहे की माझी गोष्ट ऐकून तुमच्या मनाला शांती मिळेलच? मावशी थोड्या रागाने म्हणतात, आता तू गोलमोल गोष्टी करू नकोस, जे काही झाले आहे ते स्पष्ट सांग. रमेश म्हणतो, सांगत आहे ना, तुम्ही राग नको करा. तो पुढे सांगतो, गोष्ट ही आहे की रचना परत सासरी जाणार नाही, ती इथेच राहील. हे ऐकून तिघे त्याच्याकडे एकटक पाहू लागतात. मग त्याची आई म्हणते, जोक्स करू नको, हा वेळ मजाकचा नाही, जे काही झाले आहे ते सांग. रमेश म्हणतो, हे घ्या. सांगतोय तर ते तुम्हाला मजाक वाटते, तर तुम्हीच सांगा तुम्हाला काय ऐकायचे आहे. तेच सांगेन. मावशीजी म्हणतात, आम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट खरी असू शकते आणि कोणती खोटी. तू फक्त हे सांग, रचना आज त्यांच्यासोबत जाईल की नंतर? त्यानुसार आम्ही तयारी करतो. लग्नानंतर ती पहिल्यांदाच माहेरी आली होती. मग इतकी चर्चा झाली आहे तर विदाईचा सामान थोडा चांगला देणे आवश्यक आहे, म्हणजे ती त्यांना काहीही म्हणू नये. रमेश आता थोडा गंभीर होत म्हणतो, तुम्हाला तयारी करण्याची काहीही गरज नाही, कारण रचना कुठेही जात नाहीये. आणि हे माझे नाही तर पप्पाजींचा निर्णय आहे. त्यांनीच सांगितले आहे की रचना इथेच राहील. तुम्ही फक्त त्यांना जेवण खाऊ घालण्यासाठी तयारी करा. त्यासाठीच मी बोलायला आलो होतो. मावशीजी म्हणतात, अशी कशी कुठेही जाणार नाही? विवाहित मुलगी घरी बसून राहणार का बेटा? किती बदनामी होईल आणि लोक काय म्हणतील? काही विचार केला आहे का? किंवा असा विचार केल्याशिवाय तुमच्या मनात आले म्हणून निर्णय घेतला का? रमेश म्हणतो, हे सगळं मला माहीत नाही, पप्पाजींना विचारून घ्या तुम्ही सगळे. मग तो पुढे म्हणतो, तुम्हाला इतके वाईट का वाटत आहे? तुम्हाला तिच्या इथे राहण्यात काय त्रास आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्याची आई देते, विवाहित मुलगी घरात ठेवणे योग्य नाही. लग्नानंतर सासरच तिचे घर असते, तिथेच राहणे योग्य आहे. जास्त दिवस मुलगी माहेरी राहिल्यास लोक गोष्टी करायला लागतात. रमेश म्हणतो, अर्थात मुलगी सासरातच दुःखी आहे,
तरीही लोक काहीच बोलणार नाहीत, म्हणून तिला तिथे मरायला सोडून देणे योग्य आहे. पण तिला घरात ठेवणे ठीक नाही का? मला तुमच्या या गोष्टींचा अर्थ समजत नाही. आणि हो, पप्पाजींनी हेही म्हटले आहे की रचनाचा घटस्फोट घेणार आहेत. तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते त्यांच्याकडून विचारून घ्या. तुम्ही जेवणाची तयारी करा, मी त्यांना बसण्याची व्यवस्था करतो. रमेश त्यांना आश्चर्यचकित सोडून बाहेर निघून जातो. थोड्या वेळाने रमेश बैठकाजवळच्या अंगणात चटाई वगैरे पसरवतो आणि त्यांना बसवून जेवण खाऊ घालतो. जेवण झाल्यावर महेशचे पप्पा त्याच्या आजोबाला जाण्याबद्दल विचारतात. तर ते म्हणतात, तुम्ही दोघे चला, मी आता थोडा वेळ आराम करेन, मग संध्याकाळच्या बसने येईन. ते म्हणतात, तुम्ही इथे थांबून काय करणार? इथे थांबण्यास आता काय उरलं आहे? तुम्ही माझ्यासोबतच चला. आराम तुम्ही घरातही करू शकता. त्यांचे आजोबा कठोर आवाजात म्हणतात, माझ्या जुन्या हाडांमध्ये इतकीच ताकद आहे. अजून जेवण खाल्ले आहे तर थोडा वेळ आराम करीन. तुम्ही दोघे जा. आणि पुढे म्हणतात, आणि इथे काय उरले आहे? माझ्या नातीचेच सासर आहे आणि ती आहे तोपर्यंत इथे सर्व काही उरले आहे. रमेशचे पप्पा म्हणतात, होय, तुम्ही आराम करा. मग ते दोघांना तिथेच थांबण्याची विनंती करतात. तर महेशचे पप्पा रुख्या शब्दात नकार देतात. त्यांच्या नकारावर ते आजोबांना थांबवतात आणि म्हणतात की रमेश संध्याकाळी तुम्हाला सोडून आणेल. महेश आणि त्याचे पप्पा त्यांना निरोप देऊन आपल्या घरी जातात. ते अजूनही नाराजीत होते आणि त्यांना असे जाताना पाहून रचनाचे पप्पा म्हणतात, बाईजी, तुम्ही हे काय केले? तुम्हाला इतका मोठा निर्णय घेतला नाही पाहिजे होता. चला, 1-2 महिन्यांचा कालावधी दिला तरी घटस्फोटाच्या गोष्टीने काहीतरी आणखी वाईट होईल. आपण पाहिले, या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थित बोललेच नाही आणि अजूनही नाराज होऊन गेले आहेत. रमेशच्या पप्पांच्या उत्तरापूर्वी महेशच्या आजोबा त्यांच्याकडे येऊन म्हणतात, हा निर्णय त्यांचा नाही तर माझा आहे. त्यांच्या नाराजगीची काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करत राहा. रचनाच्या पप्पांनी आश्चर्याने विचारले, आपला? पण तुम्ही तुमच्या नातूचा संबंध का तोडू इच्छिता? महेशचे आजोबा उत्तर देतात, मी त्याचा संबंध तोडू इच्छित नाही. मला तर तो वाचवायचा आहे. पण त्याने संबंधाचा मान ठेवायला शिकायला हवे. तो माझा नातू आहे. मी त्याला चांगले ओळखतो. मला माहीत आहे की त्याला कसे मार्गदर्शन करायचे आहे. रचनाच्या पप्पांनी विचारले, म्हणजे हा घटस्फोटचा विषय फक्त त्यांना धडकी भरवण्यासाठी आहे? महेशचे आजोबा उत्तर देतात, नाही. हे खरं तर पुढे काय झाले ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.